नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम। आज जे कटफळ केसरी तालुका बारामती कटफळ या ठिकाणी जे मैदान पार पडलं, आसपासच्या 2-3 वाड्यांच्या मित्रमंडळांनी ते आयोजित केलं होतं आणि महाराष्ट्रात एक नंबरची फाटी असं हे मैदान तयार केलं होतं। या मैदानावरती मित्रांनो आज अंधार पडलेला असताना सुद्धा फायनल चांगल्या पद्धतीची झाली म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये जो आपला उरुळीकरांचा पिस्टन आहे जगदीश बापू शिंदे आणि ओमकार मिसाळ यांचा 22-11 पिस्टन आणि त्यानंतर वैभव पाटील मुंबई, तारेकर आणि कबुले या तिघांचा जो नंदी आहे, जो त्यांनी रेठऱ्यावरून खरेदी केला होता अच्युत ड्रायव्हर यांच्याकडून, वादळ या जोडीने आज मित्रांनो या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावले। तर पाहूया आपण या ठिकाणी ओमकार मिसाळ काय म्हटले आपल्या 22-11 पिस्टन बद्दल। असते पेर निर्वादवरची गाडी पत्कारले म्हणजे तिने पेर गाडी आणि बैल उजवीने असते पेर बैल आणि उजवीने सिद्ध करून दाखवले की बैल डावीने होता। आज उजवीने पळू शकतो आणि कुठल्या बी खांदी कोणत्या चारी खांदी कडेने असू आतून असू मी काय बी करू सिद्ध करून दाखवू शकतो। गावावर गावाच्या माझा तेच गाडी आणतो त्याच्या स्वतःचा बैल होतो आणि रान बी चांगलं पळायला पल्ला बिल्ला होता, फाटे एक नंबर खाडा नव्हता काय आणि मैदान बी सर करून दाखवलं, एक नंबर मैदान झालं। आज गाडीने एक नंबर केला। तर पाहूया मित्रांनो आपण या ठिकाणी आपलं पिस्टन, त्यानंतर आपलं जे उरुळीचं रन मशीन आहे सनी ड्रायव्हर आणि इतर जे काही रिझल्ट आहेत, आपला मथुर असेल, चला त्याच्यावरती आपण एक झलक टाकूया। हा पहा मित्रांनो, हे आहे वादळ। या ठिकाणी त्याचे मालक आहेत वैभव पाटील, विजय कबुले आणि तारेकर बंधू। हे वादळ पळालं आज पिस्टन बरोबर। या वादळच्या नावावर मित्रांनो जवळजवळ 150 बिनजोडच्या शर्यती आहेत या ठिकाणी। तो दोन्हीकडेही पळतो मित्रांनो, घाटावरही पळतो, 3 फेऱ्यालाही पळतो आणि बिनजोडलाही पळतो। आणि हे पहा मित्रांनो आपल्या उरुळीचं पिस्टन, दमदार असं पिस्टन आहे मित्रांनो। हे जबरदस्त या पिस्टनची धाव आहे। हे आहेत मित्रांनो सनी ड्रायव्हर पिस्टन 22-11, सोन्या 22-11, कॉकटेल या सर्व नंदींवर, म्हणजे वडकीचे असेल नंदी, या ठिकाणी फुरसुंगीचे असतील, उरुळी देवाचे असतील, सनी ड्रायव्हर म्हणजे फिक्स ड्रायव्हर आहे मित्रांनो या गाडीवरती। या ठिकाणी सनी ड्रायव्हर, पिस्टन आणि वादळ यांचं हार्दिक अभिनंदन। यांनी या ठिकाणी पहिला क्रमांक घेतला। आनंद व्यक्त करताना आपले ओमकार शेठ मिसाळ। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपले जे मथुर आहे भारत केसरी बिनजोडचा बादशाह, तास क्रमांक 1 वरती पळाला, त्याचा त्या ठिकाणी 6वा क्रमांक आला। त्याच्याबरोबर सातारा एक्सप्रेस बालमा हाही पळाला, त्या ठिकाणी गुलालच जोडी आहे, त्यांचंही अभिनंदन। त्याच्यानंतर तास क्रमांक 2 वरती जे सुरेश आठवडे आहे त्यांचा घरचा साज पळाला, त्या गाडीचा 5वा क्रमांक आला। त्यानंतर मित्रांनो तास क्रमांक 4 वरती जी गाडी धावली त्याचा 4था क्रमांक आला, राहुल्या आणि संभाजीनगरची बुलेट। त्यानंतर मित्रांनो तास क्रमांक 8 वरती जी गाडी पळाली त्याचा 3रा क्रमांक आला, बुलढाण्याचा फायर आणि टिंग्या। त्यानंतर तास क्रमांक 7 वरती पळाली जी गाडी त्याचा 2रा नंबर आला, तांदूळवाडीचा बारामतीचा पक्षा आणि कारुंडेकरांचा चिक्या या जोडीचा 2रा नंबर आला। सर्व गुलालात असणाऱ्या नंदींचे या ठिकाणी आभार, हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढच्या मैदानासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। या ठिकाणी मित्रांनो बरेच म्हणजे 72 गट पळले, परत क्वार्टर फायनल साठी ज्या गाड्या होत्या त्याही बक्षीसाठी पळाल्या, त्याच्यामुळे अंधार पडणं साहजिकच होतं। असा अंधार पडू नये अशी आपल्या आयोजकांना सुद्धा विनंती आहे मित्रांनो। तरी चला या मैदानाचा आढावा, आणि मैदान सुद्धा चांगल्या पद्धतीची फाटी होती, चांगल्या पद्धतीची बैठक व्यवस्था होती, त्यामुळे संयोजक आयोजकांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत।